नमस्कार मंडळी. सिटी न्यूज मराठी वृत्तवाहिनी कल्याण या नेहमीच महापालिकेच्या व उमेदवारांच्या मतदारांच्या बातम्या ज्या असतात त्या प्रसारित करतात, कोणत्याही अपेक्षा न करता. या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेचं हे मुख्यालय आहे आणि ह्या ठिकाणी शुक्रवारी सिटी न्यूजच्या माध्यमातून 2 गाड्या दाखवण्यात आल्या होत्या. इथे एक 4 चाकी वाहन होतं आणि त्याच्या बाजूला एक मोठं वाहन होतं. त्या वाहनाची बातमी सिटी न्यूजच्या माध्यमातून दाखवण्यात आली आणि त्यानंतर आज तुम्ही बघू शकता की ती दोन्हीही वाहनं ती ह्या ठिकाणी नाही आहेत. म्हणजे संबंधित वाहन विभागातील अधिकाऱ्यांनी ते दोन्हीही वाहन ह्या ठिकाणीवरनं हटवण्यात आलेले आहे. पण त्या वाहनाचं काय झालं ते माहीत नाही आहे. पण सिटी न्यूज जनजागृतीपर नेहमीच काम करतं. रस्त्याच्या समस्या असो, ट्रॅफिकच्या समस्या असो, पाण्याची, गटाराची किंवा अनधिकृत बांधकामाची, अनधिकृत फेरीवाल्यांची, ह्या बातम्या प्रसारित करत असते, मोठ्या प्रमाणात प्रसारित करत असते. त्याचीच एक भाग म्हणून महापालिकेमध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या सिटी न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा सदैव प्रयत्न असतो. आणि तसाच एक प्रयत्न सिटी न्यूजच्या माध्यमातून ह्या ठिकाणी करण्यात आला होता. आणि तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी दोन्हीही वाहनं जी होती ती संबंधित विभागाने अचानक काढलेली आहेत. ते कुठे ठेवले, काय केलं ते माहीत नाही आहे. पण ती वाहनं ह्या ठिकाणी सध्या नाही आहेत. या ठिकाणीवरून ते वाहन काढण्यात आलेलं आहे. या ठिकाणीवरून ते वाहन नेण्यात आलेलं आहे. सिटी न्यूज मराठी वृत्तवाहिनीचा हा इम्पॅक्ट म्हणायला हरकत नाही आहे की करदात्या नागरिकांच्या कररूपी जमा झालेल्या पैशामधून अशा प्रकारे अधिकारी वर्ग कानाडोळा करतात. आणि अशा गोष्टी सिटी न्यूजच्या माध्यमातून नेहमीच उजागर करण्यात येतं. सिटी न्यूज मराठी वृत्तवाहिनी एक अशी वृत्तवाहिनी आहे ज्याला कोणताही सपोर्ट नाही आहे आणि कोणताही बूम नाही आहे, ऑफिस नाही आहे, स्टाफ नाही आहे. तरीही दिवसरात्र सिटी न्यूज मराठी वृत्तवाहिनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसेल, आपल्या समस्या मांडताना दिसेल. तर सिटी न्यूजच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी जी काही कारवाई केली त्या कारवाईबद्दल सिटी न्यूज मराठी वृत्तवाहिनी महापालिकेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आभार मानते.